श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव माझ्या वडिलांचा. माझ्या आईवडिलांची सारखी तक्रार असायची की माहेरी मी कधी राहत नाही. तर यावेळेला दिवाळीच्या सुट्टीत मी माहेरीच राहणार असे मी घरच्यांना सांगून दिले होते. दिवाळी जवळ आली होती. माझ्या वडिलांची तब्येत आता सारखी बिघडत असे, पण थोड्या दिवसात सुधारत असे. त्यामुळे भावाला वाटलं याही वेळेस असंच होईल. त्याने आम्हाला फोन करून सांगण्याचं टाळलं. पण स्वामींजवळ एकच निवेदन असायचं की स्वामी, माझ्या वडिलांच्या दोषात मला ठेवू नका. दिवाळीसारखा सण, पण मनात एवढं नैराश्य होतं की ना दिवाळीचा सण साजरा केला ना फराळ बनवला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या जड मनाने दुपारी फराळ बनवायला घेतला आणि मोबाईल हाती घेतला की व्हॉट्सअप चेक करू. व्हॉट्सअप चेक करताना भावाचा मेसेज दिसला की आता वडिलांचं काय माहिती, काय होणार हे देवालाच ठाऊक, काय करतील ते. तो मेसेज पाहून जसा जीवात त्राणच राहिला नाही. मी लगेच त्याला व्हिडिओ कॉल केला आणि त्याला सांगितलं की मला वडिलांना दाखव. वडील शांत झोपले होते. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. मी फोन ठेवला आणि मुलाला सांगितलं की मला आत्ताच्या आत्ता माहेरी जायचं. तर तो बोलला की आता तर तुला जायला गाडीच नाही आहे, फक्त रात्री 12लाच आहे. पण स्वामींची कृपा अगाध आहे. जेव्हा त्यांनी रेल्वे ॲपवर चेक केलं तर आठवड्यातून एकदाच येणारी गाडी 15 मिनिटाच्या अंतरावर होती. त्यांनी लगबगीने माझे कपडे बॅगमध्ये भरले आणि मला स्टेशनला पोहोचवले. तर रात्री 12-1च्या सुमारास मी घरी पोचले तर वडील अंथरुणावर शांत झोपलेले होते. त्यांनी मला पाहिलं आणि बोलले की आता आली ना, 10-12 दिवस इथेच राहा. आणि मीही त्यांना सांगितलं की पप्पा, मी आता जाणार नाही, मी दिवाळीच्या सगळ्या सुट्ट्या इथेच घालवणार आहे. आमची रात्र कशी बशी गेली, कारण की आम्हाला कोणालाही शक्य नव्हतं की वडिलांना एवढ्या त्रासात पाहणं. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांना दूध पाजले आणि आई आणि भाऊ त्यांना आंघोळीला म्हणून घेऊन गेले. आंघोळ करता करताच वडिलांची तब्येत खराब झाली आणि ते शांत झाले. तर स्वामीची कृपा अगाध आहे. भावानी न कळवता स्वामींनी मला त्या दोषातून मुक्त केले. शेवटच्या क्षणी मी माझ्या वडिलांसोबत होती. ही फक्त स्वामींची कृपा. स्वामींनी जणू काही ती गाडी फक्त माझ्याकरता पाठवली होती.